छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात तृतीयपंथी गुरु गुड्डीताई यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. या संदर्भात भीमशक्ती सामाजिक संघटना यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी या निवेदनावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर भविष्यातील कारवाईला वेग दिला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन कडेकोट लक्ष ठेवून या धमक्या देणाऱ्यांना तातडीने पकडून न्यायालयात हजर करेल अशी आशा आहे. नमस्ते, मैं संभाजीनगरहून गुड्डी गुरु. मी आज न्याय मागायला आलते. मला न्याय भेटत नव्हता. टीपी साहेबापर्यंत मला पोहोचू देत नव्हते. टीपी साहेबापर्यंत मी पोहोचले. काही गोष्टीवर चर्चा झाली. टीपी साहेबांना मी माझं पुरावे हर गोष्टीचे दिलेत. माझं तडीपार केलेलं होतं. 1 वर्षाचं या किन्नरांनी खोटा गुन्हा नोंदला होता है ना. या गोष्टीचं यांच्याकडं मी म्हणते कशी काय आली हा माझ्याकडे प्रूफ होता. मी सरांना प्रूफ दिलेला आहे है ना. दुसरी गोष्ट, आम्ही पण सरांना निवेदन दिलंय. आम्हाला जीव मारण्याची धमकी आहे आणि बाहेर गावून किन्नर येत आहे ना. आणि सर बोललेत आम्हाला की तुम्हाला न्याय भेटन आणि सिग्नलवर रोडवर जे किन्नर मागतायत ते आमचे किन्नर नाही आहे. हे 2 वर्ष पहिले मी अपील टाकली होती. त्याचं पण सरांना मी पुरावा दाखवलाय की सिग्नलवरचं सगळं बंद करा, आम्हाला न्याय भेटणार म्हणून कमिशनर साहेब ऑफिसमधून आम्हाला सर असे बोललेले आहे. या गोष्टीवर आम्हाला अभिमान झालाय. आम्ही खोटी कामं करत नाही. हे गांजा विकायचा, वेश्या व्यवसाय धंदा करायचा हे किन्नर बोलताय. माझ्यावर कॉन्फिडन्स ठेवून शहराचे नागरिक मला जाणतात मी काय करते काय नाही है ना. माझ्या घरी मंदिर आहे, मी देवाचं काम करते. ते किन्नर बी कोणी परके नाही, माझेच किन्नर होते. पण आज काही वादामध्ये आमच्या आपच वादामुळं मी दुसऱ्या किन्नरमध्ये कोणाच्या बायकावर जाऊन बसले. याची मला चुकी मानते मी. पण असं काही नाही आमच्यामध्ये. ते पण माझे जाती दुश्मन नाही आहे. पण यांना माझ्याबद्दल काय दुश्मनीच्या सुपाऱ्या दिल्या नाही दिल्या या मला आलेल्या आहे. याचे प्रूफ माझ्याकडे होते. मी सरांना दिलेत है ना. मी एवढीच रिक्वेस्ट करते सरांना, भीम सत्या मॅडमकडनं 2 शब्द बोलून घ्या. आम्हाला खूप कोऑपरेट केला आणि त्यांनी आम्हाला न्याय देऊन मिळवून दिलेला आहे. मी प्रियंका मोहन दाभाडे, राहणार औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. काही आर्थिक काळानुसार यांनी आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेला प्रियंका दाभाडे शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क केला. काही कारणामुळे शिपी साहेबांपर्यंत हे लोक जात नव्हते आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आमचे माननीय श्री चंद्रकांत हांडरे साहेब, लोकसभे खासदार यांच्या माध्यमातून आम्ही शिपी साहेबांना आज पत्र केले. साहेबांनी त्या पत्राला आम्हाला प्रतिबंधी उत्तर दिलं आहे. साहेबांचं मी मनापासून आभार करते आणि जे लोकांना त्यांनी कॉपरेट केले त्यासाठी मी धन्यवाद करते. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. भीमशक्ती सामाजिक संघटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेचा नेते चंद्रकांत हांडरे साहेब मागे बढो. पोलीस प्रशासन जिंदाबाद.